आप देख रहे हैं सी न्यूज भारत। मैं हूं आपके साथ इशिता तिवारी। पूरे महाराष्ट्र में नगर परिषद चुनाव ने कड़ाके की ठंड में भी राजनीतिक माहौल गर्म कर दिया है। पूर्व मुख्यमंत्री अशोक राव चौहान के गढ़ भोकर नगर परिषद में बीजेपी और कांग्रेस के बीच जोरदार मुकाबला देखने को मिल रहा है। दोनों पार्टियों के उम्मीदवार एक दूसरे पर आरोप लगाते हुए चुनावी प्रचार में जुटे हैं। बीजेपी जहां कांग्रेस को कमजोर बता रही है, वहीं कांग्रेस के वार्ड नंबर 7 के उम्मीदवारों ने इसका करारा जवाब दिया है। कांग्रेस प्रत्याशी पांडुरंग वर्षेवार ने कहा कि कांग्रेस हमेशा से जनता के मुद्दों पर चुनाव लड़ती आई है और आगे भी लड़ती रहेगी। उन्होंने दावा किया कि कांग्रेस जनता को न्याय दिलाने में सक्षम है और इस बार भारी मतों से जीत दर्ज करेगी। महाराष्ट्रामध्ये सर्वत्र नगर परिषदेच्या निवडणुका जाहीर झाल्या असून सर्व उमेदवार आपापल्या पद्धतीने प्रचारामध्ये लागलेले आहेत। आज आपण भोकर मध्ये आहोत। भोकर मधील काँग्रेस पक्षाचे उमेदवार आपल्या सोबत आहेत। वार्ड क्रमांक 7 चे उमेदवार आपल्या सोबत आहेत। त्यासाठी त्यासोबतच आपल्या सोबत भोशी जिल्हा परिषदेच्या माजी जिल्हा परिषद सदस्य भारतीताई पवार ह्या देखील आहेत। आज आपण भारतीताई पवार यांच्याशी काही चर्चा करू किंवा नेमकं काँग्रेसची भविष्यातील जिल्हा परिषद माफ करा नगर परिषदेच्या अनुषंगाने काय रणनीती असेल आणि काँग्रेस ह्या ठिकाणी ताकद लावू शकेल का, ते काय वाटते। भोकर नगर परिषदेच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत। आपल्या सोबत वार्ड क्रमांक 7 चे उमेदवार सध्या काँग्रेस पक्षाचे आहेत। भोकर मध्ये असं वातावरण सध्या आहे की काँग्रेस पक्ष कुठेतरी ताकद लावू शकणार नाही आणि भाजपला लढत देऊ ते शकणार नाही। काय सांगाल याबद्दल? असं कसं सांगतात ते सांगणार यांनी? भाजप काँग्रेसला मदत करू शकत नाही, काँग्रेस भाजपला मदत करू शकते। ज्याचे त्यांनी पक्षाचे आपण काँग्रेसवाले उभा टाकून आपण निवडणूक लढवायची, कुणाबद्दल काही म्हणायचं नाही। काँग्रेस फार मोठा पक्ष आहे दादा, खूप पक्ष मोठा आहे। पंडित जवाहरलाल नेहरूचा पक्ष आहे, इंदिरा गांधीचा पक्ष आहे। हे पक्षावर मोठे झालेले आहेत सगळे नेते मंडळी आणि ऐन वेळेवर निघून जातात तुमच्यावर फाशी आली म्हणून। हे काय चाललंय? पण जनतेला कळायला पाहिजे। भोकरची जनता काँग्रेस पक्षाच्या बाजूने राहील असं वाटतं? हे पैसा फेको तमाशा देखो हे जर आपण पाहिलं तर लोकांना कळायला पाहिजे। लोकांच्या समोर मी विनंती करते, पैसा जास्त दिवस राहू शकत नाही, किंमत राहते, माणसाची किंमत राहते, माणसाला ओळखा। काँग्रेस पक्षामध्ये अशी धनशक्तीच्या विरोधात जनशक्तीची ही लढाई असणार असल्याचं भारतीबाई पवार या ठिकाणी म्हणलं। आपल्या सोबत काँग्रेसचे उमेदवार आहेत। दादा, काय सांगणार की आपण भाजपच्या विरोधामध्ये आज प्रचाराला निघालो आहोत। नेमके आपले काय मुद्दे असतील जनतेसमोर जाण्यासाठी? आता मी वार्ड क्रमांक 7 मध्ये उमेदवार आहे काँग्रेसकडून आणि माझ्या संघ एक शेमी पारसवाले एक आहे आणि नगराध्यक्षासाठी संदीप गोड आहे। आता इथं भाजपवाल्यांचे 10 वर्षामध्ये जे मस्ती केले, म्हणजे एवढं लुटले, लोकांमध्ये प्रचंड राग आहे त्यांच्यामध्ये आणि चांगल्या लोकांना विश्वासात घेऊन त्यांचा विश्वासघात केले या तिकटामध्ये आणि एका उमेदवाराकडून त्यांनी 40 लाख 30 लाख 50 लाख असे भोकरमध्ये जमा केले, चर्चेने ऑलरेडी जमा केलेत। आणि ज्या माणसाने 30 लाख रुपये 40 लाख रुपये ज्यावेळेस देतो पुढचे, त्यांनी भोकरचा विकास काय म्हणून करतील? त्यांनी 40 लाख टाकले तर त्यांनी 40 कोटी कमवतात, म्हणजे जनतेचं काम करत नाहीत। पैसा देणारा पैसा काढायचं बघतो, गरीबाचं काम करत नाही। मग तेच आपले मुद्दे विकास काम। आता आमचं विकास काम आज जे वार्ड क्रमांक 7 आहे, पूर्ण माळबाग आहे, यांचा भोगाट क्रमांक 2 आहे, यांना आतापर्यंत घरकुल मिळालं नाही, यांना पाण्याची योजना नाही, यांना रोडची योजना नाही। आणि सगळे भोकरमध्ये आतापर्यंत हे भोकरचे सगळे लीडर जे आज काँग्रेसचे होते नंतर रातोरात पळून गेले आणि आता जाऊन भाजपची गाणं गायलेत। आता त्यांनी एवढं लुटलंय, आता तिकडे जाऊन अजून बी लुटण्यावरच होतं, अजून लोकांची दिशाभूल केली आणि लोकांनी 100% त्यांना जाब देणार होतं, मात्र ते मतपेटीतून देणार होतं असं म्हणून दाखवणार नाही। त्यांनी किती जरी पैसे उधळले, लोक 2 तारखेला मतपेटीतून 3 तारखेला गुलाल हा काँग्रेसच लागल, हे 100% खात्रीने सांगतो मी। बस रस्ते, घरकुल आणि पाणी या मुद्द्यावरती काँग्रेसचे उमेदवार हे नगर परिषदेला सामोरे जाणार असून येणारा मतदार हा काँग्रेसच्याच बाजूने उभे राहील असं मत या ठिकाणी या वार्डचे उमेदवार यांनी व्यक्त केलेलं आहे। आपल्या सोबत काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत म्हणून निळकंठ वर्षेवार आहेत। दादा, काय भूमिका असेल काँग्रेस पक्षाची आणि कशा पद्धतीने आपण भाजपला आव्हान देणार आहात? वार्ड क्रमांक
प्रभाग क्रमांक 7 मधून माझे बंधू पांडुरंग वर्षेवार, शमी, त्यांची पत्नी हजरा बेगम, तसेच काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष पदासाठी संदीप गोड हे उभं टाकलेले आहेत। माझ्या प्रभागामध्ये महाड रान असून गेल्या 10 वर्षात माझ्या गल्लीमध्ये पाणीचा समस्या आहे। पाईपलाईन टाकलेले आहेत पण पाणी तिथे गेलेले नाही। रस्त्यावर तिथे घाण साचते पण तिथे पाण्याचा समस्याचं समाधान आजपर्यंत नगर परिषद। बोकर से सीनियर संवाददाता कमलाकर बरकमकर की रिपोर्ट। इस खास रिपोर्ट में फिलहाल इतना ही। देश और दुनिया की तमाम बड़ी जानकारियों के लिए आप देखते रहिए सी न्यूज़ भारत।